नमस्कार मंडळी. कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की आपल्याला आठवण येते ती अशा सुमधुर मसाले दुधाची. बरं, ही मसाले दूध तर आपण बनवणारच आहोत, पण त्यासाठी लागणारा हा छान मसाला सुद्धा कसा बनवायचा ना, ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत. मार्केटमध्ये हा मसाला खूप महाग असतो, पण आज आपण घरीच अगदी पटकन आणि सहजपणे हा मसाला करणार आहोत आणि हा मसाला वापरून मसाले दूध कसं करायचं हे देखील पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा आणि ह्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा मसाले दूध नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. सर्वात आधी आपण हे दूध आहे हे गरम करण्यासाठी ठेवूया. तर इथे मी म्हशीचं फुल फॅटचं 1 लिटर इतकं दूध घेतलेलं आहे आणि बघा हे घरच्याच म्हशीचं दूध असल्यामुळे खूप अगदी दाटसर असं आहे. अजिबात यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही. इथे 1 लिटर दूध आपण मंद आचेवरती गरम करायला ठेवणार आहोत आणि तुम्ही बघू शकताय सुरुवातीलाच हे दूध आहे ना, हे खूप असं घट्ट आहे. पळीवरून तुम्हाला समजतच असेल की दूध कितपत हे घट्ट आहे असं. तर त्यामुळे आपल्याला हे जास्त दूध आटवून घ्यायचं नाही. तर हे दूध मंद आचेवरती गरम करायला ठेवूया आणि आपण इथं मसाला कसा करायचा ते पाहूया. तर त्यासाठी 10 ते 12 काजूच्या पाकळ्या, 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत. अगदी ह्या छोट्या आकारामध्ये 3 असे मी अक्रोड घेतलेले आहेत. जर नसेल वापरायचे, नाही वापरलात तरीही चालेल. 10 ते 15 इथे पिस्ते घेतलेले आहेत. अगदी छोटा इथे मी जायफळाचा तुकडा घेतलेला आहे आणि 5 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळे जिन्नस आपण ना थोडेसे गरम करून घेणार आहोत. खूप जास्तही ह्याला भाजायचं नाही. फक्त ना अगदी मंद आचेवरती ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे. अजिबात त्याच्यावरती डाग वगैरे आपल्याला काही पाडायचे नाही आहेत. फक्त हलकं असं आपल्याला हे ना गरम करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा मग इथे सांगितलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत त्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. आता हे सगळे भाजलेले जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमधून अगदी आपण ह्याला ना ओबडधोबड असं फिरवून घेणार आहोत. तर इथे बघा तुम्ही, मी अजिबात ह्याची ना पावडर पण केलेली नाही किंवा अगदी मोठे मोठे तुकडे राहतील असं सुद्धा वाटून घेतलेलं नाही. तर अगदी भरडसर असं ना मी ह्याला वाटून घेतलेलं आहे आणि इथं आपली ही जी पावडर आहे ती व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण उरलेले जे जिन्नस आहेत ते घालून घेणार आहोत. तर यामध्ये चिमूटभर केसर किंवा असं म्हणायला गेलात तर 10-12 केसराच्या काड्या घातलेल्या आहेत. अगदी अर्धा चमचा मी यामध्ये चारोळ्या घातलेल्या आहेत, ज्या की पूर्णपणे ऑप्शनल आहेत. आणि इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे. जर तुम्हाला ह्यामध्ये हळद वापरायची नसेल तर तुम्ही दुधामध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकू शकता. तर आता हे सगळं व्यवस्थित मी असं मिक्स करून घेणार आहे. तर हळद आणि केसर घातल्यामुळे दुधाला रंग छान येतो आणि हळदीमुळे काय होतं, आपलं जे दूध आहे ते अजून आरोग्यदायी तयार होतं. आता आपण यामध्ये दूध पावडर वापरणार आहोत. तर तुम्ही कोणत्याही ब्रँडची दूध पावडर इथे वापरू शकता. तर साधारण 4 चमचे होईल इतकी यामध्ये मी दूध पावडर वापरलेली आहे किंवा 10 रुपयाचा छोटं पॅकेट मिळतं ना दूध पावडरचं, ते संपूर्ण जरी वापरला तितक्या प्रमाणासाठी तरीही चालेल. आता ही सगळी दूध पावडर आपण ह्या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघा आपला हा दुधाचा मसाला आहे तो अगदी छान असा तयार झालेला आहे आणि पटकन तयार होतो, अजिबात वेळ लागत नाही. तर हा मसाला फ्रीजमध्ये 5 ते 6 महिने आरामात राहतो. आपण आधीमध्ये जरी छोटे छोटे कार्यक्रम केले तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मसाले दूध आवर्जून बनवू शकता किंवा आपल्या मुलांनाही बऱ्याच वेळेला हे दूध आहे हे करून देऊ शकता. तर इथे बघा आपल्या ह्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. याच्यावरची आलेली साय आहे ह्या दुधामध्येच मी व्यवस्थित अशी मोडून घेतलेली आहे. आणि बघा अगदीच आपल्या आधीच दूध हे घट्टसर होतं, तर त्यामुळे अजून जास्त मी ह्याला आटवत राहणार नाही. जर पातळ दूध असेल तर मात्र तुम्हाला एक थोडा वेळ हे दूध आहे ते आटवून घ्यावं लागेल. आणि कसं असतं, हे आपण मसाला दूध करतोय तर दूध अगदी बासुंदीसारखं आपल्याला आटवायचं नाही आहे. तर जसं दूध आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे. आता यामध्ये मी साधारण पाऊण कप आणि जर चमच्याने म्हणाल तर 6 ते 7 चमचे मी इथे साखर वापरलेली आहे. आता ही साखर पूर्णपणे आपण ह्या दुधामध्ये आहे ना विरघळून घेणार आहोत. साखर घातल्यानंतर थोडंसं दूध अजून पातळ होण्याची शक्यता असते. साखर विरघळल्यानंतर आपण मसाला करून घेतला होता तर त्यातील साधारण 5 चमचे होईल इतका मी मसाला दुधामध्ये घालून घेतलेला आहे. तर 1 लिटर दुधासाठी आपल्याला 4 किंवा 5 चमचे हा मसाला वापरायचा आहे. आता ह्याला बघा रंग खूप छान आलेला आहे आणि आता हे दूध आपण साधारण 4 ते 5 मिनिटं असंच मंद आचेवरती उकळत ठेवणार आहोत. म्हणजे यातील मसाला आहे तोही अगदी छान असा यामध्ये शिजला जातो.
आता हे दूध मी अगदी 3 ते 4 मिनिटं छान असं मंद आचेवर ठेवलं होतं. पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि इथं जे आपलं मसाले दूध आहे हे बनवून तयार झालेलं आहे. जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपलं दूध तयार झालेलं आहे. आपण गरमागरम दूध सर्व्ह करूया. तर खूप छान सुमधुर असं आपलं हे दूध अगदी घरच्या घरी तयार होतं. अगदी मोठ्या क्वांटिटीमध्ये करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही पटकन घरच्या घरी हे मसाला बनवू शकता आणि मसाले दूधसुद्धा त्यापासून बनवू शकता. तर जर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे अशा छान छान पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मसाले दूध एकदा नक्की करून बघा. पुन्हा भेटू एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.